खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांच्याशी नागराज यांनी टायप केलं होतं. पण मग आता तुम्हाला काय वाटतं ह्यावर, की कुटुंबाचा अधिकार जास्त महत्त्वाचा आहे की लेखक म्हणून तुमचा? नाही, ही एका नाण्याला दोन बाजू असतात. बैलगाडी दोन चाकावर चालते. तसंच आमची कथा आहे की मी रणजित आहे, एकाच नाण्याचे दोन बाजू आहेत. कथा जरी मी लिहिली असेल, ह्या कथेला मी हे पुस्तक रणजितला वाचायला दिलं, रणजितने ह्याला NOC दिलेली आहे. ह्याच्यातल्या काही गोष्टी सगळं खूप चांगलं झालेलं आहे. जेव्हा नॅशनल बुक ट्रस्ट भारत सरकारने पुस्तक पब्लिश केलं त्यावेळेला रणजित आणि कौतुक केलं होतं की हे आपण खूप चांगलं केलं आहे. त्यामुळे कुटुंबाचा भाग असतोच, कारण की कलाकृतीत काही चुकीचं घडायला नको, त्या प्रतिमेला कुठंतरी छेद जायला नको. त्यामुळे कुटुंबाची परवानगी लागतेच. पण आता आपण दंगल पिक्चर पाहिला असेल, तो ज्या पुस्तकावर लिहिला त्या पुस्तकावर आधारित आहे, पण तोही त्या कुटुंबाचे कन्सर्न घेतले, सगळे डायलॉग दाखवले आणि ते मिळते जुळते घेतले. त्यामुळे कुटुंबाचा कन्सर्न लागतोच. बायोपिक हा असा भाग आहे असं मला वाटतं, कुटुंबाचा भाग आणि मूळ लेखक. कारण की जर खाशाबा जाधव हा जिवंत असते तर माझा संबंध नसता आला, त्यांनी त्यांची कथा सांगितली असती, त्यांनी त्यांचं आत्मचरित्र त्यांचं लिहिलं असतं कोणी, तर तरी माझा संबंध नव्हता. पण असे खूप काही ह्या चित्रपटातले हे प्रसंग आहेत, ते स्पष्टपणे न्यायालयासमोर आम्ही पेश केलेले आहेत, ते माझ्या पुस्तकावर आहेत.